बाबा, त्याच्या हातात ती गोल वस्तू काय आहे? माझ्या प्रिय मुली, ही पृथ्वीची कॉपी आहे. हा पृथ्वी आहे. हा ग्रह ज्यावर आपण आश्चर्यकारक देश, आश्चर्यकारक लोक आणि आश्चर्यकारक संस्कृतींसह राहतो. म्हणजे आपण आता गोल गोल फिरतो. होय. पहा, आम्ही इथे राहतो. चला, मी तुम्हाला भारताचा नकाशा दाखवतो. बघा, आपल्याकडे 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहे. हे फक्त दुप्पट नाही, 36 पटे अधिक मजेदार आहेत. होय, हे खूप मनोरंजक आहे. कृपया आम्ही सर्व राज्ये पाहू शकतो का? होय. तुला प्रथम कोणते राज्य पाहायचे आहे? सर्वाधिक लोक कोणत्या राज्यात राहतात? बहुतेक लोक उत्तर प्रदेशात राहतात. चला, तिकडे जाऊया. आग्रा येथे ताजमहाल आहे, जो जगातील आश्चर्यांपैकी एक आहे. खूप सुंदर. यूपीची राजधानी लखनौ आपल्या इमारती आणि स्वादिष्ट खाण्यासाठी प्रसिद्ध आहे. हे ठिकाण खूप शांत आहे. हे कोणते ठिकाण आहे? हे वाराणसी आहे, भारताचे आध्यात्मिक हृदय, जिथे दरवर्षी अनेक भक्त येतात. उत्तर प्रदेशात कथ्थक डान्स, बनारसी साडी आणि चिकनकारी या विशेष कला आहे. असे सुरेख काम. दिवाळी हा एक हिंदू सण आहे, जो दिवे, प्रार्थना आणि उत्सवांसह साजरा केला जातो. राक्षस राजा रावणाला हरवून प्रभू राम, त्यांची पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण वनवासातून परतल्याचा आनंद साजरा करण्यासाठी. हा सण अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक आहे आणि संपूर्ण भारतात साजरा केला जातो. जमिनीच्या बाबतीत सर्वात मोठे राज्य कोणते? जमिनीच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत राजस्थान हे सर्वात मोठे राज्य आहे. राजस्थान ही राजांची भूमी आहे. राज्यात जयपूरमधील आमेर किल्ला आणि जोधपूरमधील मेहरानगड किल्ला यासारखे भव्य किल्ले आणि राजवाडे आहेत. वाळूचे ढिगारे. आम्ही कुठे आलो आहोत? आपण थारच्या वाळवंटात आहोत. याला ग्रेट इंडियन वाळवंट म्हणूनही ओळखले जाते. थार हे जगातील 20 सर्वात मोठ्या वाळवंटांपैकी एक आहे. किती रंगीबेरंगी उंट. आम्ही कुठे आलो आहोत? हा पुष्कर उंट मेळा आहे. उंट खरेदी विक्रीसाठी दूरवरून व्यापारी येथे येतात. हे राजस्थानचे प्रसिद्ध डान्स कालबेलिया आहे, जे कालबेलिया लोक करतात. हे एक मंत्रमुग्ध करणारे डान्स आहे, जे सापाच्या हालचाली दर्शवते. हा हवा महल आणि पत्रिका गेट आहे. ही सफारी खूप मजेदार आहे. आम्ही कुठे आलो आहोत? रणथंबोर नॅशनल पार्क मध्ये आलो. वाघांसाठी प्रसिद्ध असलेले हे प्रमुख वन्यजीव उद्यान आहे.
हे राजस्थानचे प्रसिद्ध खाणे आहे दाल बाटी चूरमा। आता मला कुठेतरी दक्षिणेत जायचे आहे। हे ठिकाण हे केरळ या सुंदर राज्याचे नाव आहे, ज्याला देवाचा स्वतःचा देश म्हटले जाते। केरळमधील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक म्हणजे बॅक वॉटर, जेथे हाऊस बोट टूर होतात। हे मला खूप आनंदित करते। राज्यामध्ये मुन्नार आणि वायनाड सारख्या आश्चर्यकारक हिल स्टेशन देखील आहेत, जे सुंदर दृश्ये आणि आनंददायी हवामान देतात। या चहाच्या बागा आहेत, इथेच ते चहा पिकवतात। हे राज्य कथकली डान्स साठी ओळखले जाते, ज्यात विशेष मेकअप आणि हालचाली आहेत। सर्वात महत्त्वाच्या सणांपैकी एक म्हणजे ओणम, 10 दिवसांचा कापणी उत्सव, सुंदर सजावट, फुलांचे गालिचे आणि पारंपरिक खेळांनी भरलेला असतो। राज्यात हत्ती, वाघ, पक्षी असे वेगवेगळे प्राणी आहेत। केरळ हे प्राचीन काळातील उपचार पद्धती आयुर्वेदासाठी देखील प्रसिद्ध आहे। आता मला या ठिकाणी जायचे आहे। हा महाराष्ट्र आहे। हे राज्य संस्कृती आणि परंपरा यांचे मिश्रण आहे। ही जागा खूप छान आहे। आपण कुठे आहोत? आम्ही मुंबईत आलो आहोत, या राज्याची राजधानी। मुंबई हे भारतातील प्रमुख आर्थिक आणि व्यावसायिक शहर आहे। यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज सारख्या महत्त्वाच्या संस्था आहेत। आम्ही मुख्य कार्यालय परिसरात आहोत, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स। चला गेटवे ऑफ इंडिया आणि मरीन ड्राइव्ह पहा। गणेश चतुर्थी हा महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध सणांपैकी एक आहे। भव्य मिरवणुका आणि आकर्षक सजावट असलेला हा 10 दिवसांचा उत्सव भगवान गणेशाला समर्पित आहे। या अजिंठा आणि एलोराच्या लेण्या आहेत। हे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक आहे। राज्य लोणावळा आणि महाबलेश्वर सारख्या शांत हिल स्टेशनसाठी देखील ओळखले जाते, जे सुंदर दृश्ये आणि आनंददायी हवामान देतात। वडापाव, पाव भाजी आणि पुरणपोळी हे महाराष्ट्रातील सर्वात आवडते पदार्थ आहेत। आपल्या भारत देशाची राजधानी कोणती आहे? मला आता तिथे जायचे आहे। नवी दिल्ली ही भारताची राजधानी आहे। दिल्ली हा भारताचा केंद्रशासित प्रदेश आहे। दिल्लीचा इतिहास हजारो वर्षांचा आहे आणि हे शहर अनेक साम्राज्यांचे आणि शासकांचे केंद्र राहिले आहे। या शहरात कुतुब मिनार, लाल किल्ला आणि हुमायूनचा मकबरा यासारखी प्रसिद्ध ठिकाणे आहेत। आता इंडिया गेट आणि राष्ट्रपती भवन पाहू। राष्ट्रपती भवन हे भारताच्या राष्ट्रपतींचे निवासस्थान आहे।
भारताचे पंतप्रधान कुठे राहतात? भारताच्या पंतप्रधानांचे घर 7 लोक कल्याण मार्गावर आहे. पंतप्रधान कार्यालय कुठे आहे? पंतप्रधानांचे कार्यालय साऊथ ब्लॉकमध्ये आहे. ऑफिसची इमारत इथून काही मिनिटांच्या अंतरावर आहे. असे ऐतिहासिक शहर. मला आता हे ठिकाण पाहायचे आहे. हे कर्नाटक आहे. राज्याची राजधानी बेंगळुरू आहे. आणि या शहराला भारताचे IT हब देखील म्हटले जाते. वा, हे ठिकाण जादुई आहे. हे कोणते ठिकाण आहे? हे हम्पी आहे. हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. हे त्याच्या प्रभावी अवशेषांसाठी प्रसिद्ध आहे. चला कुर्गच्या हिरवाईचा आनंद घेऊया. धबधबा. आम्ही कुठे आलो आहोत? हा जॉग फॉल्स आहे, जो भारतातील सर्वात मोठ्या धबधब्यांपैकी एक आहे. चला राईस डिश, बिसी बेले बाथ आणि गोड म्हैसूर पाकचा आस्वाद घेऊया. खूप चवदार. भारतातील जमिनीच्या बाबतीत सर्वात लहान राज्य कोणते आहे? गोवा हे भारतातील सर्वात लहान राज्य आहे. बागा आणि कळंगूट हे येथील प्रसिद्ध समुद्रकिनारे आहे. राज्याला त्याच्या इतिहासामुळे मजबूत पोर्तुगीज स्पर्श आहे. बेसिलिका ऑफ बॉम जीजस, युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ, हे बरोक वास्तुकलेचे प्रमुख उदाहरण आहे. फोर्ट अगुआडा हा 17व्या शतकातील पोर्तुगीज किल्ला, त्या काळात गोव्याच्या सामरिक महत्त्वाचा पुरावा आहे. हे खूप आनंददायक आहे. आपण काय करत आहेत? पॅराग्लायडिंग. मला खूप मजा येत आहे. आम्ही कुठे आलो आहोत? गोव्याच्या कार्निवल महोत्सवात आलो आहोत. मला आता या ठिकाणी जायचे आहे. हिमाचल प्रदेश. या ठिकाणाला अनेकदा देवांची भूमी म्हणून संबोधले जाते. हिरव्या झाडांपासून बर्फाच्या आच्छादनातील पर्वतांपर्यंत, नद्या आणि धबधब्यांपर्यंत, हे राज्य प्राकृतिक सौंदर्यप्रेमींसाठी स्वर्ग आहे. या राज्यात शिमला, मनाली, डलहौसी आणि कुल्लू सारखी सुंदर हिल स्टेशन्स आहेत. स्पिती व्हॅली आणि सोलांग व्हॅली सारख्या सुंदर दर्या आहेत. सर्व साहस प्रेमींसाठी येथे काहीतरी आहे. हे खूप रोमांचक आहे. आपण काय करत आहेत? स्की. या राज्यात मोठी मंदिरे आणि मठी आहे. मला आता या ठिकाणी जायचे आहे. हा बिहार आहे. आम्ही त्याची राजधानी पटण्यात आहोत. गंगा नदी पटण्यातून वाहते आणि तिचे सौंदर्य आणि शुद्धता दर्शवते. बिहार खूप सुंदर आहे. येथे बोधगयासारखी सुंदर ठिकाणे आहेत. हे महाबोधी मंदिर आहे. बौद्ध धर्मातील सर्वात पवित्र स्थळांपैकी एक. येथेच गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली. हे राजगीर.
हा गृध्रकूट पर्वत आहे जिथे महात्मा बुद्ध शिकवत असत. ही वैशाली ही स्थळे केवळ ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची नसून जगभरातील यात्रेकरू आणि पर्यटकांना आकर्षित करतात. हे वाल्मिकी नगर आहे. निसर्गप्रेमींसाठी एक सुंदर ठिकाण. वन्य प्राणी प्रेमींसाठी वाल्मिकी व्याघ्र प्रकल्प देखील आहे. लेण्यांमधील जग पाहण्याची आवड असलेल्यांसाठी बिहारमध्ये काही आश्चर्यकारक गुहा आहेत. बिहारमधील नालंदा विद्यापीठ हे शिक्षणाचे प्रमुख आणि प्राचीन ठिकाण आहे, जिथे पूर्वी अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी येत असत. त्याच्या उत्तरार्धात ते ज्ञान आणि शिक्षणाचे केंद्र होते. येथूनच आर्यभट्ट, ज्याने तेथे अभ्यास केला, त्यांनी शून्याची कल्पना विकसित केली आणि पाईच्या मूल्याचा अचूक अंदाज लावला. बिहारमध्ये साजरा केला जाणारा सर्वात प्रसिद्ध उत्सव म्हणजे छठ पूजा. हा एक विशेष सण आहे ज्यामध्ये लोक सूर्यदेवाची पूजा करण्यासाठी नदीकाठावर जातात. लिट्टी चोखा, सत्तू पराठा आणि दाल पिठा हे बिहारचे प्रसिद्ध आणि खास खाणे आहे. ही चित्रे सुंदर आहेत. त्यांना काय म्हणतात? ही बिहारमधील प्रसिद्ध मधुबनी चित्रे आहे. सर्व रंग निसर्गात अस्तित्वात असलेल्या गोष्टींपासून बनवले जातात. एक दिवस मी मोठा झाल्यावर वास्तुविशारद होईन आणि माझ्या क्लायंटच्या घरी हा पॅटर्न वापरेन. त्यांना ते आवडेल. मला आता या ठिकाणी जायचे आहे. पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल राज्याला अनेकदा भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणून संबोधले जाते. भारताच्या साहित्यात बंगाली साहित्याला विशेष स्थान आहे. भारताचे राष्ट्रगीत काय आहे? जन गण मन. भारताचे राष्ट्रगीत हे प्रसिद्ध कवी रवींद्रनाथ टागोर यांच्या कार्याचे रूपांतर आहे. वंदे मातरम, जो नंतर भारताच्या स्वातंत्र्यासाठी एक मोठा आवाज बनला, बंकिम चंद्र चट्टोपाध्याय नावाच्या प्रसिद्ध बंगाली कवीने लिहिले आहे. ही दुर्गा पूजा आहे, जो पश्चिम बंगालमध्ये साजरा केला जाणारा सर्वात मोठा उत्सव आहे. रसगुल्ला, मिष्टी दोई आणि फिश करी हे बंगालचे प्रसिद्ध आणि खास खाणे आहे. टेराकोटा, रेशीम साड्या आणि सुंदर कलाकृती यासाठी हे राज्य प्रसिद्ध आहे. मला आता या राज्याला भेट द्यायची आहे. सिक्कीम. हे राज्य सुंदर पर्वत, हिरव्या दर्या आणि तलावांसाठी ओळखले जाते. पराक्रमी कांगचेनजंगा, जगातील तिसरे सर्वोच्च शिखर, त्याच्या पूर्ण वैभवात उभे आहे. ते ट्रेकर्स आणि साहस शोधणाऱ्यांसाठी स्वर्ग बनले आहे. चला या राईडचा आनंद घेऊया. रुमटेक मठ हे एक प्रमुख बौद्ध स्थान आहे जे अतिशय धार्मिक आणि ऐतिहासिक आहे. कांगचेनजंगा राष्ट्रीय उद्यानात भरपूर वनस्पती आणि प्राणी आहे. सिक्कीम हे मोमोजसाठी प्रसिद्ध आहे. चला थोडी चव घेऊया. मला आता या ठिकाणी जायचे आहे. हे तामिळनाडू आहे, ज्याला अनेकदा मंदिरांची भूमी म्हटले जाते.
त्याची राजधानी चेन्नई आहे। या राज्यात भारतातील काही सर्वात भव्य आणि सुव्यवस्थित मंदिरे आहेत। तंजावरमधील भगवान शिवाला समर्पित असलेले बृहदेश्वर मंदिर हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे। मीनाक्षी मंदिर देवी मीनाक्षी आणि भगवान सुंदरेश्वर यांना समर्पित एक अद्भुत इमारत आणि धार्मिक स्थळ आहे। हे भरतनाट्यम आहे। हे एक नृत्य आहे जे हिंदू पौराणिक कथांचे सुंदर चित्रण करते। पोंगल कापणीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि हा तामिळनाडूच्या लोकांसाठी आनंदाचा आणि कृतज्ञतेचा काळ आहे। डोसा, इडली, सांबर आणि चेट्टीनाड यासारख्या पदार्थांसह काही स्वादिष्ट पदार्थ आहेत ज्यासाठी तामिळनाडू प्रसिद्ध आहे। या सुंदर साडीचे नाव काय आहे जी तुम्ही आईसाठी विकत घेत आहात? मी तुझ्या आईसाठी तामिळनाडूची प्रसिद्ध कांचीपुरम साडी विकत घेत आहे। किती सुंदर मंदिरे! मला आता या राज्याला भेट द्यायची आहे। गुजरात रंगांची चैतन्यमय भूमी। ही मूर्ती भव्य आहे। आम्ही कुठे आलो आहोत? हा स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे। भव्यपणे उभारलेला पुतळा सरदार वल्लभभाई पटेल आणि वैविध्यपूर्ण राष्ट्राला जोडण्याच्या त्यांच्या वारशाला श्रद्धांजली अर्पण करतो। हे अहमदाबाद आहे, या राज्याची राजधानी। हा साबरमती आश्रम आहे, महात्मा गांधींच्या सत्य आणि अहिंसेच्या तत्वज्ञानाचा जिवंत पुरावा। हे ठिकाण आपल्याला त्याच्या शब्दांची अनुभूती आणि प्रेरणा देते। हे कच्छचे रण आहे। हे एक सुंदर मिठाचे वाळवंट आहे जे कोरड्या काळात पूर्णपणे पांढरे होते। गरबा आणि दांडिया हे नवरात्रीच्या उत्सवादरम्यान सादर केले जाणारे पारंपरिक गुजराती नृत्य आहे। राज्य हे बारीक काम केलेले भरतकाम, रंगीबेरंगी बांधणी, फॅब्रिक आणि पारंपरिक पटोला साड्यांसाठी ओळखले जाते। खांडवी, फाफडा, थेपला आणि ढोकला हे स्वादिष्ट खाणे आहे ज्यासाठी गुजरात प्रसिद्ध आहे। हे गीरचे जंगल आहे। आशियाई सिंह येथे राहतात आणि अनेक प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी आहेत। मला आता या राज्याला भेट द्यायची आहे। आंध्र प्रदेश। हा समुद्र किनारा सुंदर आहे। आम्ही कुठे आलो आहोत? विशाखापट्टणम समुद्रकिनारी हे स्वर्गीय शहर आहे। येथे सुंदर समुद्र आणि प्राचीन स्थळे आहे। अमरावतीला आलो आहोत। ही राजधानी आहे। अमरावती हे प्राचीन बौद्ध वारशाचा खजिना आहे। शहराची जुनी शिल्पे आणि स्तूपाचे तुकडे त्याचा समृद्ध इतिहास दर्शवतात। तिरुपती बालाजी सारख्या भव्य मंदिरांसह आंध्र प्रदेशातही वास्तुकलेचा समृद्ध इतिहास आहे जे जगभरातून लाखो भाविकांना आकर्षित करतात। उगादी, तेलुगू नववर्ष आणि संक्रांती यासारख्या रंगीबेरंगी सणांसाठीही राज्य ओळखले जाते। कुचिपुडी हा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे ज्याचा उगम आंध्र प्रदेशात झाला आहे। बिर्याणी, पुलिहोरा,
पेसरत्तू आणि गोंगुरा लोणचे हे काही स्वादिष्ट पदार्थ आहेत ज्यासाठी आंध्र प्रदेश प्रसिद्ध आहे. बिर्याणी स्वादिष्ट होती. आता मला इथे जायचे आहे. या राज्याला तेलंगणा म्हणतात. तेलंगणाला खोल ऐतिहासिक वारसा आहे. हैदराबादमधील गोलकोंडा किल्ला आणि चारमिनार ही शहरातील प्रमुख ऐतिहासिक स्थळे आहेत. जेवण मसालेदार आणि स्वादिष्ट आहे. हैदराबादी बिर्याणी, मिर्ची का सालन आणि कुबानी का मीठा हे लोकप्रिय पदार्थ आहेत. हे ठिकाण एखाद्या वंडरलँड सारखे आहे. हे कोणते ठिकाण आहे? ही रामोजी फिल्म सिटी आहे. हे जगातील सर्वात मोठे फिल्म स्टुडिओ कॉम्प्लेक्स आहे. खूप छान. मला आता या राज्याला भेट द्यायची आहे. हा पंजाब आहे. पंजाब हे सिख धर्माचे जन्मस्थान आहे. जगातील सर्वात तरुण आणि सर्वात जिवंत धर्मांपैकी एक आहे. अमृतसरमधील सुवर्ण मंदिर हे सिखांसाठी सर्वात पवित्र आणि सर्वात आदरणीय ठिकाण आहे. या डान्सला काय म्हणतात? डान्स बीट्स खूप आकर्षक आहेत. हा भांगडा आहे. भांगडा आणि गिधा ही या राज्यातील लोकप्रिय पारंपरिक नृत्ये आहे. लोहरी आणि बैसाखी हे पंजाबमधील काही महत्त्वाचे सण आहेत. पंजाबी जेवण खूप स्वादिष्ट आहे. चला बटर चिकन, सरसों दा साग, मक्की दी रोटी आणि लस्सी वापरून पाहूया. पंजाब आपल्या सुंदर आणि गुंतागुंतीच्या फुलकरी कामासाठी प्रसिद्ध आहे. राज्य हे गहू, तांदूळ आणि इतर पिकांचे एक महत्त्वाचे उत्पादक आहे आणि भारताच्या अन्न सुरक्षेमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देते. हे आश्चर्यकारक आहे. मला आता या राज्याला भेट द्यायची आहे. हरियाणा हे गुडगाव आहे. येथे मोठ्या कंपन्या, नवीन पायाभूत सुविधा आणि प्रसिद्ध शॉपिंग मॉल्स आहेत. होली, तीज आणि बैसाखी यासारखे उत्साही सण सांस्कृतिक उत्सवांमध्ये रंग आणि उत्साह वाढवतात. देशाच्या अन्न उत्पादनातील महत्त्वपूर्ण योगदानामुळे हरियाणाला भारताचे धान्य कोठार म्हटले जाते. चंदीगड शहर ही पंजाब आणि हरियाणा या दोन्ही राज्यांची राजधानी आहे. हे शहर सुंदर बागा, प्रभावी वास्तुकला आणि अतिशय चांगल्या शहर नियोजनासाठी ओळखले जाते. चंदीगड हा भारताचा केंद्रशासित प्रदेश आहे. प्रसिद्ध रॉक गार्डन मध्ये आलो आहोत. सुंदर. मला आता या राज्याला भेट द्यायची आहे. हा मध्य प्रदेश आहे. या मोहक राज्याला अनेकदा भारताचे हृदय म्हटले जाते. मध्य प्रदेश खजुराहोच्या मंदिरांप्रमाणेच स्थापत्यशास्त्राच्या चमत्कारांसाठी प्रसिद्ध आहे. या मंदिरात सुंदर नक्षीकाम असून भारतीय कलेची खासियत दिसून येते. ही मध्य प्रदेशची राजधानी इंदूर आहे. या शहरात लालबाग पॅलेस,
आणि राजवाडा सारखी स्थळे आहेत जी इतिहासाचा वारसा दर्शवतात. मध्य प्रदेशातील सर्वात प्रतिष्ठित ठिकाणांपैकी एक म्हणजे सांची स्तूप, एक युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे. पोहे, भुत्ते का कीस आणि दाल बाफला हे मध्य प्रदेशातील स्वादिष्ट खाणे आहेत. वा, मला आता इथे वर जायचे आहे. जम्मू व काश्मीर हा भारताचा केंद्रशासित प्रदेश आहे. काश्मीरला अनेकदा पृथ्वीवरील स्वर्ग म्हटले जाते. ही खूप सुंदर दरी, हिरवीगार कुरण, शांत तलाव आणि बर्फाच्छादित पर्वतांसाठी प्रसिद्ध आहे. स्नो मोबाईल. चला तुम्हाला उबदार ठेवण्यासाठी एक सुंदर पश्मिना शाल खरेदी करू. जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगर हे सुंदर दल तलाव आणि हाऊसबोट्ससाठी प्रसिद्ध आहे. यामध्ये राहणे हा एक चांगला अनुभव आहे. खूप सुंदर. हे जम्मूचे प्रसिद्ध वैष्णोदेवी मंदिर आहे. हिंदू येथे देवाची पूजा करण्यासाठी येतात. मला आता या राज्याला भेट द्यायची आहे. लडाख ते जम्मू काश्मीरच्या अगदी बाजूला आहे. हे राज्य देखील केंद्रशासित प्रदेश आहे. हे ठिकाण सुंदर दृश्ये, जुने मठ आणि धार्मिक वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. येथे ट्रेकिंग, रिव्हर राफ्टिंग आणि माउंटन बाइकिंग सारखे उपक्रम आहेत जे साहसप्रेमींसाठी स्वर्ग आहे. थुप्पा आणि मोमो हे लडाखचे लोकप्रिय पदार्थ आहेत. आता मला या राज्याबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे. उत्तराखंड हिमालयाच्या कुशीत वसलेले उत्तराखंड आपल्या विलोभनीय नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. हरिद्वार आणि ऋषिकेश पवित्र गंगा नदीच्या काठावर वसलेले अध्यात्माचे प्रवेशद्वार मानले जाते. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ यांचा समावेश असलेली प्रसिद्ध चारधाम यात्रा दरवर्षी लाखो भाविकांना आकर्षित करते. हिमालयातील ट्रेकिंग पासून ते गंगेत व्हाईट वॉटर राफ्टिंग पर्यंत, घनदाट जंगलात कॅम्पिंग आणि जिम कॉर्बेट सारख्या राष्ट्रीय उद्यानांमध्ये वन्यजीव सफारी, या राज्यातील साहसी साधकांसाठी उत्साहाची कमतरता नाही. मसुरी, नैनिताल आणि अल्मोरा सारखी ठिकाणे दृश्यांचा आनंद घेण्यासाठी लोकप्रिय पर्यटन स्थळे आहेत. हे उत्तम आहे. आता मला या राज्याला भेट द्यायची आहे. ओडिशा ओडिशाला विलोभनीय नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे. सुंदर चिल्का तलाव, आशियातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर, पक्षीप्रेमींसाठी स्वर्ग आहे. राज्यात पुरीतील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिर आहे. कोणार्कचे सूर्य मंदिर, युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ,
स्थापत्यकलेचा एक अद्भुत नमुना आहे. राज्यात विविध सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. पुरीतील रथयात्रा, कोणार्क नृत्य महोत्सव आणि ओडिसी नृत्य ही राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची काही उदाहरणे आहेत. ओडिशा त्याच्या उत्कृष्ट हस्तकलेसाठी प्रसिद्ध आहे, ज्यात किचकट चांदीचे काम, पट्टाचित्र पेंटिंग आणि सुंदर संबलपुरी कापड यांचा समावेश आहे. मला आता या राज्याला भेट द्यायची आहे. झारखंड. आम्ही रांचीत आहोत, राज्याची राजधानी. हे शहर सुंदर दृश्ये आणि समृद्ध आदिवासी वारशासाठी ओळखले जाते. झारखंडमध्ये नैसर्गिक सौंदर्य आणि समृद्ध संस्कृती आहे. बेतला राष्ट्रीय उद्यान, कुंद्रू धबधबा आणि रांची येथील जगन्नाथ मंदिर ही राज्यातील काही पर्यटन स्थळे आहेत. सोहराई आणि खोवर चित्रे, टेराकोटा, आणि बांबूच्या कलाकृतींसारख्या पारंपरिक कलाकुसरीसाठी हे राज्य प्रसिद्ध आहे. चला हा सुंदर पेन स्टँड तुमच्यासाठी खरेदी करूया. मला आता या राज्याला भेट द्यायची आहे. छत्तीसगड. आम्ही रायपूरमध्ये आहोत, छत्तीसगडची राजधानी. आता आपण नया रायपूरला भेट देऊया. भविष्यात या शहराला छत्तीसगडची राजधानी करण्याचा त्यांचा विचार आहे. या शहराची 27% जमीन हिरवाईने भरलेली आहे. छत्तीसगडचे नैसर्गिक सौंदर्य, तिथल्या हिरवीगार जंगले, गुरगुरणाऱ्या नद्या आणि चित्रकोट सारख्या विलोभनीय धबधब्यांमधून दिसून येते. सिरपूरच्या प्राचीन अवशेषांना भेट देऊया. येथे लोकांनी भव्य मंदिरे बांधली आणि अप्रतिम शिल्पे तयार केली. चना मसाला भजी आणि मुठिया हे या राज्यातील लोकप्रिय पदार्थ आहे. छत्तीसगडचे कारागीर ढोकरा नावाच्या धातूच्या कलाकुसरीत आणि बस्तर नावाच्या लाकडी कलाकुसरीत माहिर आहेत. आता मला ईशान्येकडील राज्ये पाहायची आहेत. या ईशान्येकडील राज्यांना 7 बहिणी म्हणतात. ते मी तुम्हाला दाखवतो. आसामपासून सुरुवात करूया. हे राज्य निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण आहे. काझीरंगा नॅशनल पार्क, युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ. हे भव्य एकशिंगे गेंडे आणि वैविध्यपूर्ण वन्यजीवांचे घर आहे. हे राज्य त्याच्या उत्साही बिहू उत्सवांसाठी ओळखले जाते, जे नृत्य, संगीत आणि मेजवानीने बदलणारे ऋतू साजरे करतात. आसामी पारंपरिक हस्तकला, जसे की बांबू आणि उसाचे काम, देखील खूप कौतुक केले जाते. आसाम हे चहा उत्पादनासाठी जगप्रसिद्ध आहे. राज्यातील चहाचे मळे जागतिक स्तरावर सर्वोत्कृष्ट चहाचे उत्पादन करतात. कामाख्या मंदिर, एक प्राचीन शक्तीपीठ आणि शिवसागर येथील अहोमकालीन शिल्पे राज्याच्या महत्त्वपूर्ण प्राचीन काळाचा पुरावा आहे. आसाम हे मुगा, एरी आणि पाट रेशीम यांसारख्या उत्तम रेशीम कापडांसाठी प्रसिद्ध आहे. कच्ची पपई,
धान्य आणि मसाल्यापासून बनवलेले अमिता खार हे आसामचे लोकप्रिय खाद्य आहे। आता आपण अरुणाचल प्रदेशचा प्रवास करूया। अरुणाचल प्रदेश हा नैसर्गिक सौंदर्याचा खजिना आहे। 10,000 फूट उंचीवर स्थित तवांग मठचा भारतातील सर्वात मोठ्या बौद्ध मठांपैकी एक विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे। रेह महोत्सव आणि लोसर महोत्सव हे राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतिबिंब असलेले काही प्रमुख उत्सव आहेत। चला थोडा भात, थुप्पा आणि मोमोजचा आनंद घेऊया। तवांग झिरो आणि नामदाफा राष्ट्रीय उद्यानाच्या सुंदर दृश्यांचा आनंद घ्या। आता नागालँडला भेट देऊया। राज्यातील डोंगराळ प्रदेश, हिरवीगार आणि आल्हाददायक हवामान यामुळे निसर्गप्रेमींसाठी नंदनवन आहे। दरवर्षी डिसेंबरमध्ये साजरा होणारा हॉर्नबिल फेस्टिव्हल हा नागालँडच्या सांस्कृतिक विविधतेचे नेत्रदीपक प्रदर्शन आहे। हे सर्व जमातींना त्यांच्या रीतिरिवाज, कला, नृत्य आणि खाद्यपदार्थ प्रदर्शित करण्यासाठी एकत्र आणते, ज्यामुळे पर्यटकांसाठी एक आनंददायी अनुभव बनतो। हे एक लहान नागा घराचे उदाहरण आहे। नागालँड हाताने बनवलेल्या शाल आणि लाकडी कोरीव कामांसाठी प्रसिद्ध आहे। एके दिवशी तुम्ही वास्तुविशारद व्हाल तेव्हा तुम्ही हे वापरू शकता। जरा कल्पना करा, बागेच्या परिसरात काही लाकडी कोरीव काम, हिरवळ आणि सुंदर प्रकाशयोजना। हे दृश्य पाहण्यासारखे असेल। नागालँड हे स्मोक्ड डुकराचे मांस, बांबूचे कोंब आणि आंबवलेले मासे यासारख्या मसालेदार आणि स्वादिष्ट अन्नासाठी ओळखले जाते। आता आपण मणिपूरला भेट देऊया। आम्ही इम्फाल शहरात आहोत, राज्याची राजधानी। हे राज्य सुंदर टेकड्या आणि हिरव्यागार द्यांनी वेढलेले आहे। इस्कॉन मंदिर आणि भगवान सन माही मंदिर ही या शहरातील काही प्रसिद्ध मंदिरे आहेत। मणिपूर हे नयनरम्य लोकटक तलावाचे घर आहे, ईशान्य भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर। हे सरोवर फुमडीस नावाच्या तरंगत्या बेटांसाठी प्रसिद्ध आहे आणि राज्याच्या निसर्ग आणि व्यवसायासाठी महत्त्वाचे आहे। मणिपूर उत्कृष्ट हातमाग आणि हस्तकलेसाठी प्रसिद्ध आहे। चामथोंग भाजीपाला, स्ट्यू आणि मासे आणि भाज्यांपासून बनवलेले इरोम्बा हे राज्यातील लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे। आता मिझोरामला जाऊया। हे राज्य प्रेक्षणीय दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे। राज्यातील डोलणाऱ्या टेकड्या, घनदाट जंगले आणि गडगडणारे धबधबे नैसर्गिक सौंदर्याचे नयनरम्य चित्र निर्माण करतात। डंप टायगर रिझर्व हे वन्यजीव प्रेमींसाठी राज्यातील अनेक खजिन्यांपैकी एक आहे। मिझोराम हे त्याच्या कुशल कारागिरीसाठी, विशेषतः बांबू आणि उसाच्या कामासाठी ओळखले जाते। बांबू नृत्य, ज्याला चेराव देखील म्हणतात, हे एक नयनरम्य दृश्य आहे। आता त्रिपुरा पाहू। त्रिपुरा हे भव्य वास्तुशिल्प चमत्कारांचे घर आहे। आग्रता येथील उज्जयंता पॅलेस एकेकाळी महाराजांचे राजेशाही निवासस्थान, मुघल आणि युरोपियन शैलींचे चित्तथरारक मिश्रण आहे। रुद्रसागर तलावावर तरंगणारे नीर महल हे आणखी एक प्रतिष्ठित ठिकाण आहे।
राज्यात सुंदर हिरवीगार जंगले आणि सेपाहीजाला आणि रोवा सारखी वन्यजीव अभयारण्ये आहेत। या ठिकाणी तुम्हाला प्रसिद्ध लंगूरसह अनेक विविध वनस्पती आणि प्राणी पाहता येतील। त्रिपुरा हा समृद्ध सांस्कृतिक वारशाचा खजिना आहे। मुई बोरोक एक पारंपरिक त्रिपुरा डिश मासे आणि भाज्यांनी बनवले जाते। आता मेघालयला जाऊया। मेघालय हे चेरापुंजीचे घर आहे, जे पृथ्वीवरील सर्वात ओले ठिकाणांपैकी एक म्हणून ओळखले जाते। या प्रदेशात मुसळधार पाऊस पडतो, ज्यामुळे हिरवेगार लस्केप, खोलद्या आणि भारतातील सर्वात उंच धबधबा नोहकालिकाई धबधबा यासारखे आश्चर्यकारक धबधबे तयार होतात। मेघालय त्याच्या अद्वितीय जिवंत रूट ब्रिजसाठी प्रसिद्ध आहे। शतकानुशतके झाडांच्या मुळांना प्रशिक्षण देऊन नैसर्गिक पूल तयार करण्याची एक प्राचीन पद्धत। नॉनग्रियट व्हिलेज येथे डबल डेकर जिवंत मुळांचा पूल हे एक आश्चर्यच आहे। मेघालय हे गुहा प्रेमींसाठी स्वर्ग आहे। राज्यामध्ये अनेक आकर्षक दगडी गुहा आहेत, जसे की मावसमाई गुहा आणि सिजू गुहा, ज्या भूगर्भातील चमत्कारांचा शोध घेण्याचा रोमांचक अनुभव देतात। आता उर्वरित 4 केंद्रशासित प्रदेश पाहू। अंदमान आणि निकोबार बेटे। बंगालच्या उपसागरात वसलेली ही बेटे त्यांच्या मूळ किनारे, हिरवीगार जंगले आणि वैविध्यपूर्ण सागरी जीवनासाठी ओळखले जाणारे नंदनवन आहे। तो काय करत आहे? स्नॉर्कलिंग। मलाही हे करायचे आहे। पाण्याखालील जग सुंदर आहे। आता आम्ही दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव या दुहेरी केंद्रशासित प्रदेशात जाऊ। दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीवच्या समुद्रकिनाऱ्याच्या दृश्याचा आनंद घेऊया। लक्षद्वीपला भेट देऊया। हे राज्य अरबी समुद्रातील प्रवाळ बेटांचा एक द्वीपसमूह आहे। हे राज्य स्वच्छ निळे पाणी, प्रवाळ खडक आणि अद्वितीय सागरी जीवनासाठी ओळखले जाते। ज्यांना पाण्यात डुबकी मारणे आणि शोध घेणे आवडते त्यांच्यासाठी लक्षद्वीप हे स्वर्ग आहे। चला पुद्दुचेरीला जाऊया। दक्षिण-पूर्व किनाऱ्यावरील हा आकर्षक केंद्रशासित प्रदेश फ्रेंच वसाहती प्रभाव आध्यात्मिक ठिकाणे आणि शांत समुद्रकिनारे यासाठी ओळखला जातो। माझ्या प्रिय बाबा, मला भारतातील सुंदर ठिकाणे दाखवल्याबद्दल धन्यवाद। मी हा प्रवास सुरू ठेवण्यास उत्सुक आहे आणि भविष्यात आणखी काही पाहण्यासाठी उत्सुक आहे।
अनुभव